गावाच्या वेशीला एक भयावह वाटणारं भलं मोठं एक चिंचेचं झाड होतं. इतकं दाट की आत सूर्याचा प्रकाशसुद्धा शिरायला मज्जाव. जुने बुजुर्ग लोक सांगायचे, उशिरा रात्री त्या झाडाखाली कुणी थांबत नसे. जो थांबला त्याचं सकाळी प्रेतच गाववाल्यांना दिसून येई. कारण त्या झाडावर चंपा नावाच्या बाईचं भूत राहत असे म्हणे. पण बहुतेक लोकांना मात्र ही एक मनगढत कहाणी वाटायची. असेच एकदा चंदू मित्राच्या बर्थडे पार्टीत खूप दारू पिला आणि नशेतच तो त्याच्या मित्रांना म्हणू लागला, आज मी त्या चिंचेच्या झाडाखाली झोपतो, बघतो काय होतं ते. चंदूचे हे शब्द ऐकून त्याचे सारे मित्र घाबरले आणि त्याला ते तिकडे जाण्यापासून थांबवू लागले. पण चंदू दारूच्या नशेत धुंद असल्याने कुणाचेही ऐकायला तयार नव्हता. तो थेट त्या चिंचेच्या झाडाच्या दिशेने निघाला. अमावास्येची रात्र होती. अंधार दाटून आला होता. कुत्र्यांचे भेसूर ओरडणेही कानावर पडत होते. चंदू मंद पावलांनी त्या चिंचेच्या झाडाकडे सरसावत होता. अचानक त्याला कुणीतरी आपला पाठलाग करते आहे असे जाणवले. त्याने हळूच दबक्या पावलांनी मागे वळून पाहिले तर काय, समोरचे दृश्य पाहून त्याचे सर्व अंग थरथर कापू लागले. समोर एका पांढऱ्या साडीत उभी असलेली बाईची पडछाया त्याला दिसली आणि एका क्षणात ती वेगाने त्या चिंचेच्या झाडावर जाऊन बसली. चंदूने थरथर कापत वर बघितले तर तिचे डोळे आता लाल भडक झाले होते. ओठातून रक्त टपकत होते आणि तिचे लांब केस जणू जमिनीला स्पर्श करीत होते. हे दृश्य पाहून चंदूचे डोळे विस्फारले. त्याची जणू दातखिळीच बसली. काही क्षणातच तिचे केस लांब होत जाऊन चंदूच्या मानेभोवती ते गुंडाळू लागले. चंदूने ओरडण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु मानेभोवती केसांचा घट्ट फास बसल्यामुळे चंदूचे श्वास घेणेच थांबले व क्षणात त्याने आपले डोळे माथ्यावर नेले. दुसऱ्या दिवशी सकाळी गावकऱ्यांच्या नजरेस हे दृश्य पडताच जणू काही त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. चंदू झाडावर उलटा लटकलेला, डोळे माथ्यावर गेलेले व चेहरा पार विद्रूप अवस्थेत असलेला दिसून आला. त्या दिवसापासून चिंचेच्या झाडाचे कुणी नाव जरी काढले तरी लोक तेथून पळ काढतात. म्हणतात, अजूनही कुणी जर रात्री झाडाच्या दुरूनही गेलं तरी त्याला मंद हसण्याचा आवाज ऐकू येतो, तर काहींना लाल भडक डोळे अंधारातून चमकताना दिसतात.